मागील 38 वर्षात KGCने टेक्नॉलॉजीमधील बदल सगळे ॲक्सेप्ट करत आले. उदाहरणार्थ पूर्वी कार्ड पंचिंगचा कॉम्प्युटर होता. त्याच्यानंतर बदल होत होत आज आता 256 GB TB इथपर्यंत कॉम्प्युटर आलेत. पण तेव्हापासून आम्ही कार्ड पंचिंगवाला पण कॉम्प्युटर घेतला होता. नंतर MS-DOS मधला कॉम्प्युटर होता. त्याची तर किंमत 1,65,000 होती. पण त्यावेळेला म्हणजे आजच्या हिशोबात तर क्रोर्समध्ये होती ती किंमत. पण तो आम्ही ॲक्सेप्ट केला होता. नंतर कम्युनिकेशन करता आमचं पिंपरी चिंचवडला ऑफिस होतं पुण्यात. तर कम्युनिकेशन करता आम्ही वॉकी टॉकी वापरायचो. ती सुद्धा त्याची किंमत खूप होती. म्हणजे डेली त्याचे युजेसचे चार्जेस खूप होते. परंतु आम्ही ते 8 सेट त्यावेळेला घेतले होते. नंतर मोबाईल आला तेव्हासुद्धा आउटगोईंग ₹32, इनकमिंग ₹16 होता आणि किंमत होती हँडसेटची ₹18,000 परंतु त्यावेळेला ती गरज होती, नीड होती आणि कंपनी त्या गोष्टी घेत होत्या. मुंबईला हेड ऑफिस होतं. त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला आम्हाला फिक्स टाईम कॉल असायचा. संध्याकाळी 5 वाजता एक कॉल असायचा. तेवढ्यात आम्ही सगळे विषय लिहून ठेवायचो. त्यांच्याशी बोलायचो. पण नंतर काय आलं, फॅक्स मशीन घेतलं आम्ही. नंतर दिवसभरात 4, 5, 6 वेळा फॅक्स पाठवू शकायचो. नंतर आता इंटरनेट आलं, नंतर सगळं वायफाय आले, सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आणि त्या ॲक्सेप्ट करत गेलो म्हणून आम्ही या जगाच्या फ्लोमध्ये राहिलो. आता तर AI टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या नवीन गोष्टी येतात, त्यासुद्धा आम्ही ॲक्सेप्ट करतो. त्यामुळे आम्ही या फ्लोबरोबर वाहत आहोत.